म्हणून आमचे जे सगळे ट्रेडिशनल बिझनेसीस असले जे पयलीं मूळ गोंयकार करताले ते बिझनेस सुद्धा सगळे कोणी तरी खंयच्या तरी बाकीच्या स्टेटींतल्यान येवन ते बिझनेस हे तेंच्यांनी आपूण तेंच्यांनी टेक ओवर केले. म्हणून म्हाजी तुमकां सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा, बिझनेस खंयचोय ल्हान आसा, बिझनेस खंयचो बारीक आसा, बिझनेस खंयचो तुच्छ आसा हाचो विचार करचो न्ही. तो बिझनेस सपोर्ट करपा खातीर तुमकां जो सपोर्ट जाय, सपोर्ट यंत्री कशा दृश्टीन, सपोर्ट जाका आमी म्हणटा तुमकां कदाचित फायनान्शियल सपोर्ट जाय, तुमकां कदाचित टेक्नॉलॉजी वायज सपोर्ट जाय, तुमकां कदाचित आमी म्हणटा की लिगल सपोर्ट जाय, तुमकां ट्रेड आनी मार्केटींग हें कळपाक जाय म्हणून आयचो प्रोग्राम आसा. आयच्या प्रोग्रामाच्या हातूंतल्यान तुमी जर विचारतले की तुमकां कितें कितें जाय तें जाल्यारच तुमकां कळटलो, नाल्यार जस्ट येवन रुटीन आमी बसले आनी आमी गेले म्हणून जावचें ना. आयच्यान तुमच्या तकलेन चक्रां घुंवपाक सुरू जावपाक जाय. हांव कितें करूं शकतलें, आमकां कसल्या बिझनेसाची, आमच्या परिसरांत कसल्या बिझनेसाची गरज आसा, हे जेन्ना आमी विचार करपाक सुरू करतले तेन्ना तें पॉसिबल जातलें. एक तर आपूण नोकरी करची आनी नोकरी करची ना जाल्यार तेणी आपूण बिझनेस करचो आनी आपल्या कडेन जी स्कील आसा ती स्कील वापरून बिझनेस करचो. बीइंग अ गोवा इज अ टुरिस्टीक स्टेट, देर इज अ वेरियस ऑपॉर्च्युनिटीज इज अवेलेबल, वेरियस ऑपॉर्च्युनिटी. ओके, आत्तां म्हाका आनी एकटो म्हजो कार्यकर्तोच मेळ्ळो. हांवें म्हणलें ताका कितें करता, ना म्हणलो आपूण हे फावटी आंबे विकपाचो बिझनेस केला म्हणपालो. एक आपूण भाट घेतलें, 1.5 लाखांक म्हणलो आपूण आंबे सगळे घेतले, आतां वेवस्थीत पॅक केला, ऑर्गेनीक आंबे म्हणून तेणी आंबे सगळे विकपाक केला. 1.5 लाख रुपया घेतलेले, 50,000 रुपीज एडिशनल कॉस्ट. आय हॅव अर्न फॉर 2 months not less than 3 lakhs rupees. Not less than 3 lakhs rupees. त्यांनी 1.5 लाख रुपयांक सगळे आंबे काढले, बरे बॉक्स पॅकिंग केले, ताका बरे त्यांनी आमच्या फार्माचें नांव बीन घातलें आनी सगळे ऑर्गेनीक आंबे म्हणून आनी इट इज एन गूड क्वॉलिटी. कोणाकूय जेन्ना जाय आसता त्यांनी 3 म्हणजे 1.5 म्हयन्या भितर 3 लाख रुपया प्रॉफिट केलो. दिस इज ऑल्सो द बिझनेस. फक्त तकलीच जाय आपल्याक कितें करपाक जाय तें. म्हणून म्हाजें तुमकां सगळ्या जाणांक म्हजें म्हणणें आसा की आमी जेन्ना आमी अशा पद्दतीची बिझनेस करपाची भावना तकलेन दवरतले तेन्ना जें पॉसिबल आसा. आनी आमी यंग भुरगे जे आयज ITIनी शिकता, जे आमकां प्लंबींग कॉन्ट्रॅक्टराची गरज आसा, आमकां इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टराची गरज आसा. आज सोदले सुद्दां जरी आसत जाल्यार आमकां प्लंबींग कॉन्ट्रॅक्टर मेळना, आमकां इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर मेळना. ओके, आमकां हे जर खंयसर करतले आसत जाल्यार आमी काम सुरू करपाची गरज आसा. म्हणून हांव म्हणटलो आमचो मेन इंटेंशन इज अ PMEGP फाटलो जो आसा पळय न्ही, स्मॉल बिझनेसीस आमी सुरू करचे, ज्या निमित्तात म्हणजे निदान नवीन यंग एंटरप्रिनर्स तयार जावपाक जाय, जेका हँड होल्डिंग आमच्या अंडर द रॅम्प स्कीम आमी हे सगळे प्रोवायड करता. द एंटरप्रिनर्स दे आर रेडी टू हँड होल्ड यू, कसो करपाचो, कितें करपाचो, म्हणजे आमी एंटरप्रिनरा कडेन लावन दिता. तेय तुमकां जे आसा पळय न्हू मदत करपाक तयार आसा. म्हणून म्हाका दिसता तुमी सगळ्या जाणांनी अशा पद्दतीन हे जर काम करपाक घेतले आसत जाल्यार खूब व्हडले उद्योजक जावपाक शकता. जॉबात सातत्यात लिमिटेशन्स असतात. तुजो पगार जो सुरू जाता 30,000 रुपया वयल्यान तो मॅक्झिमम टू मॅक्झिमम 1 लाख रुपया पर्यंत वयतलो, मरे ताच्या वयर वयचो ना, तितकोच पर्यंत उरतलो. बट इन बिझनेस केन्ना तरी तुमकां लॉसूय जातलो, फायदोय जातलो, बट तो 5 लाख रुपया अर्न करूं शकता एट अ टायम. ओके, ते जॉबान जायना. म्हणून आमी सगळ्या जाणांनी ही भावना जर तकलेन दवरली आसत, इन ट्रेडिंग इज ऑल्सो द वन ऑफ द गुड बिझनेस. इन टुरिजम लायन देर आर द सो मेनी बिझनेसीस आर देर. तुमी त्याचो फायदो घेवचो आनी आमी म्हाका दिसता PMEGPचो खऱ्या अर्थात फायदो घेवपाक शकतले.